आर्थर सीट पॉइंट म्हणून एक जागा आहे, तिथे चाललोय आम्ही आता। सुंदरसं काहीतरी बघायला मिळेल अशी आशा आहे, बघूया आता काय होतंय। पण इथलं वातावरण आल्हाददायक आहे आणि खूप छान आहे। आता इथून बरोबर 10 किलोमीटरवरती दाखवतोय आम्हाला ते आर्थर सीट पॉइंट। गुगल मॅप लावला आणि रानातले किडे जे रात्री ओढतात ते दिवसा पण ओढायला लागलेत। तुम्हाला आवाज येईल का नाही मला माहित नाही, कारण मला फार जोरजोरात त्यांचा आवाज येतो किड्यांचा। आर्थर सीट पॉइंट म्हणून एक जागा आहे, तिथे चाललोय आम्ही आता। सुंदरसं काहीतरी बघायला मिळेल अशी आशा आहे, बघूया आता काय होतंय। पण इथलं वातावरण आल्हाददायक आहे आणि खूप छान आहे। आता इथून बरोबर 10 किलोमीटरवरती दाखवतोय आम्हाला ते आर्थर सीट पॉइंट। गुगल मॅप लावला आणि रानातले किडे जे रात्री ओढतात ते दिवसा पण ओढायला लागलेत। तुम्हाला आवाज येईल का नाही मला माहित नाही, कारण मला फार जोरजोरात त्यांचा आवाज येतो किड्यांचा। इथं पुढे 3 पॉइंट आहेत, एक आर्थर सीट पॉइंट, सावित्री पॉइंट आणि ते एलिफंटचं काहीतरी आहे। पण आता इथं तर गेट बंद केले वन विभागानं, आता ते अजून उघडलं नाही आहे, बहुतेक काही कारण असतील बंद आहे। आता काय करूया, बंद असेल तर कसं जाता येईल भावा, विचारूया कोणाला तरी चालू आहे का, हा ना गंगू, पाठीमागं विचारूया कोणाला चालू आहे का बंद आहे ते। चला विचारूया जरा। नंबर पाडून घ्यायचे आता टीम खेळणार आहेत। आता हे सगळे पॉइंट बंद आहेत, ही इथली ग्रामस्थ आहेत, खेळायला लागलेत अंडरग्राऊंड क्रिकेट। आता अंडरग्राऊंड काय असतं ते पण बघूया। कोल्हापुरात तर हा प्रकार आहे का रे, कोल्हापुरात प्रकार आहे अंडरग्राऊंडचा? नाही, इथं प्रकार आहे, बघूया ते कसं खेळतात ती। आणि आता आम्ही जाणार आहे बहुतेक प्रतापगडला, सोबत राहा तुम्ही, जाऊ नका कुठं, बघत राहा। हे नंबर पाडून ही पद्धत फार जुनी आहे ना, नंबर पाडायची आपल्याकडे आहे ना पद्धत ही? नाही, हा ही हे एक मिनिटाचं थांबा दादा, मी सांगणार नाही कोणाला। हे कसं खेळतात बघा जरा नुसतं, असे नंबर पाडले त्यांनी। हा या लवकर 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 चला। आता ह्याच्यावरून कळणार कोणाचा कुठला नंबर। हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर, हा 1 नंबर, हा 5 आणि 6। ही पद्धत कशी आहे बघा, भांडणं नाहीत काय नाही, नंबर पाडले, विषय संपला। हार्दिक पांड्या पिचवर आहेत आणि गोलंदाज पहिला चेंडू टाकतायत, शॉट, चौकार आहे, दुसरा रन धावून काढतात आणि थ्रो आला पण बघ, अरे फास्ट आला, शॉट रे चुकला। हे असं क्रिकेट आपल्या कोल्हापुरात खेळलं तर शिवाजी स्टेडियमला, हा शिवाजी स्टेडियमला असं क्रिकेट खेळूया भावा। किती तारखेला? 20 तारखेला उघडणार आहेत काय? कधीपासून त्या बंद आहे, ते बंदच आहे का? हे 2-4 महिन्यापासून बंद आहे का? आता 20 तारखेला उघडतील। फॉरेस्ट आहे ते, बर काय सांगता येत नाही उघडतील का नाही उघडतील। काय करूया समीर, नेक्स्ट बघा नेक्स्ट काय सीन, नेक्स्ट देखो क्या है भाई। तर आता प्लॅन ठरला आहे क्रिकेटची मॅच बघून की प्रतापगडला जायला पाहिजे। आता 25 किलोमीटर आहे, तुम्ही बघा, आणि वेळ लागणार 52 मिनिटं। बघूया किती वेळात पोहोचतो आपण। आत्ता वाजलेत 1:15, तर चला जाऊया।
प्रतापगड. हा आहे प्रतापगडचा रोड. थोडासा खराब आहे रोड. पर्यटक पण आहेत, पण अजून महाबळेश्वरचे बरेचसे पॉइंट चालू केलेले नाहीत. थंडगार हवा आणि सावलीचा रस्ता. आता भावना आवाज एवढा आहे ना की इथं बोलून काही फायदा नाही आहे, कारण भरपूर तुम्हाला त्रास होईल त्या आवाजाचा. इथं काम चालू आहे घाटाचं, त्यामुळे तिथं मशीन लावलं आहे, ट्रॅक्टर लावला आहे, त्याचा जास्त आवाज आहे. पण हे तुम्ही दृश्य बघू शकता. आंबेनळी घाट म्हटले, पारगाव घाट म्हटला का तुम्ही, पारगाव घाट म्हटले त्याला. हे बघू शकता तुम्ही. आणि खूपच छान आहे. पर्यटक भरपूर थांबतात इथे. आणि माझ्या पाठीमागाचं दृश्य बघा तुम्ही, दिसलं काय तुम्हाला? हे कोल्हापूर रायडर्स आलेले आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, जाता जाता दिसली म्हणून थांबलो. बाबा इथं खडी आहे रस्त्यावर, जरा शिस्ती द्यायचं कधी. हे बघा, हा व्ह्यू बघा, घनदाट झाडी. ओहो, ब्युटिफुल आहे ना, सुंदर, अति सुंदर ना. वाव. एक विचार करा, त्या काळी लोक कशी येत जात असतील, ज्यावेळी वाहनं नव्हती, रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या, फ्लाईट्स नव्हते, आणि ती लोक कशी घोड्यावरून आणि कशा कशा चालत जात असतील लोक रस्ता काढत जंगलातून. वाव. सेक्सी मित्र. तर चला आता बघूया पुढं आणि काय काय दिसतंय आपल्याला. प्रतापगडला चाललोय. महाड ते महाबळेश्वर रोड आहे आणि इथून काहीतरी 14-15 किलोमीटरवरून लेफ्ट आहे प्रतापगडसाठी. तर आपण बघू आता. रस्त्यावरती बारीक बारीक खडी साचलेली आहे आणि अत्यंत धोकादायक आहे ती. गाडी स्किट होते. अतिशय घनदाट झाडी आहे. सुंदर निसर्गाच्या सानिध्यात बाईक घेऊन असं कधी कधी फिरायला लागतं. जन्नी माता मंदिर, एक मंदिर आहे ह्या घाटात. आणि हा रोड सीधा सरळ जातो पोलादपूर महाडला. प्रतापगड इथून 14 किलोमीटर आहे आणि एक छोटस सुंदरस गाव आहे हे, मेट तळे गाव आहे. म्हणजे ते जे घाटात आपण मंदिर बघितलं ते बहुतेक या गावाचं कुलदैवत असेल, पोलादपूर 35. फारच छोटस आणि फारच सुंदर गाव आहे ना. म्हणजे प्रदूषण नाही, दगदग नाही, निसर्गाच्या सानिध्यात. आता बघा, मी 1 मिनिट थांबतो इथं आणि तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो. बघा, तुम्ही व्ह्यू बघा फक्त आणि मला सांगा की आपल्या एवढ्या जवळ आहे हे. भरपूर लोक आली पण असतील महाबळेश्वरला, पण पॅन्डेमिकच्या 7-8 महिन्याच्या क्षीणानंतर, क्षीणच म्हणू आपण त्याला, की किती घरात बसून बसून माणूस किती बसणार, काम नाही, काही नाही. आता बाहेर निघायला पाहिजे, बाहेर, जेणेकरून पर्यटनाला चालना मिळेल, जेणेकरून महाराष्ट्र आपण फिरू. अतिशय सुंदर दृश्य आहे, विहंगम आहे. तुम्ही बाहेर निघा, आता जरा फिरा, बरं वाटेल. परत जेव्हा कामावर आपण परतू त्यावेळेला परत एक नवा उत्साह संचारेल काम करण्यासाठी. रायडर्स यायचे आहेत अजून, मी पुढं आलोय आणि हे माझे रायडर्स येत आहेत. आवाज तर
आलेला आहे. हा आहे घाट आणि खूपच सुंदर घाट आहे हा. वर्दळ फार कमी आहे. जी काही पर्यटक येत असतील तीच, एखाद दुसरी एसटी. बघा किती सुंदर घाट आहे. आणि मी आयुष्यात माझं पहिल्यांदा आलो होतो, पहिल्यांदा आलो महाबळेश्वरला. आलो बाहेरच्या बाहेर गेलो, कधी आत गेलो नव्हतो आणि ह्या घाटात कधी आलो नव्हतो. खूपच सुंदर आहे आणि मजा आली खरं तर. आता मी शोधतोय एखादा पॉइंट जेणेकरून तिथे थांबता येईल आणि बाकीच्या रायडर्सची वाट बघता येईल. जवळजवळ 14 किलोमीटर आहे इथून प्रतापगड किल्ले. महाड कोल्हापूर ते महाबळेश्वरच्या रोडवरती ह्या कमानीपासून सुरू होते किल्ले प्रतापगड. 4 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण चाललो आहोत प्रतापगडाकडे. 4 किलोमीटर लिहिलं. रस्ता थोडासा खराब होता घाटात, जेणेकरून शूट करू शकलो नाही. कारण गाडी चालवणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ती काळजीपूर्वक चालवणं फार महत्वाचं आहे. मला तर दिसतोय, तुम्हाला दिसतोय का किल्ले प्रतापगड? तो बघा वरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा सगळा किल्लाच आहे. आता एवढ्या उंचावर आपण जाणार आहे आणि त्या काळी लोक गाडीने नाही तर घोड्याने जायची, चालत जायची. आणि आज आपल्याला गाडीने जाताना सुद्धा त्रास होतो. घनदाट अरण्यात हा किल्ला बांधलेला आहे आणि ह्या किल्ल्याची फार महत्व आहे इतिहासामध्ये की तिथे छत्रपती महाराजांनी सांगितलं आणि सिद्ध करून दाखवलं की शक्ती महत्वाची नसते, तर शक्तीसोबत युक्तीही असावी लागते. बाकी सर्व इतिहास आपल्याला माहीतच आहे. आता आपण लवकर वर पोहोचू, किल्ला थोडासा एक्सप्लोर करू आणि मग परत आपण महाबळेश्वरच्या दिशेने जाऊ. हे दृश्य बघा प्रतापगडाचं. अतिशय म्हणजे दृष्ट हलत नाही, माणसाची नजर हलत नाही असं दृश्य आहे. धुक्याची चादर ओढून कसे किल्ले प्रतापगडाचं दृश्य बघा. हिरवीगार साडी नेसलेली वनराई आणि त्याच्यावर धुक्याची चादर. आल्हाददायक वातावरण. समीर भाई फील आला काय? फील गंगा फील आला काय? जाऊया पटापट वरती चला.